नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी इथे बनवलेले आहे कोथिंबीरीचे पराठे। आणि हिवाळा म्हटलं की आपण आहार असा घेत असतो की जो शरीराला ऊब देईल, सकस आहार आपण घेत असतो। त्याच पद्धतीने मी असे काही पदार्थ वापरून हे पराठे बनवलेले आहे जे अतिशय पौष्टिक आहे आणि सर्वांनी हिवाळ्यामध्ये हे पदार्थ जेवणात आवर्जून वापरलेच पाहिजे। तर आपण साहित्य आणि कृती बघूया। तर इथे मी घेतलेला आहे एक मोठा चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, हळद, लाल तिखट आणि एक चमचाभर बेसन पीठ घेतलेला आहे। एक चमचाभर हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा घेतलेला आहे। 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप बाजरीचं पीठ आणि हे सर्व साहित्य आता आपण एकत्र करून घेणार आहोत। या सर्व साहित्याला मी 1 वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व कोरडे जिन्नस आधी आपण एकत्र करून घेऊया आणि त्यात थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मीठ पण मी यात चवीनुसार ॲड करून घेतलेलं होतं। तर आता आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे साहित्य आणि याचं आपल्याला पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिटासाठी हा पिठाचा गोळा मुरण्यासाठी ठेवायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला याचे पराठे लाटायला घ्यायचे आहे। तर आपल्याला हे कोथिंबीरीचे पराठे आपण फक्त बाजरीच्या पिठातही करू शकतो। बाजरीच्या पिठात करताना त्यावेळी हे पराठे भाकरीसारखे म्हणजे थालीपीठसारखे थापून घ्यायला लागतात कापडावरून आणि गव्हाचं पीठ ॲड केलं की आपण हे लाटून घेऊ शकतो। तर बाजरीचं पीठ हे थंडीमध्ये आवर्जून खाल्लंच पाहिजे। अतिशय आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे थंडीच्या दिवसात खाण्यासाठी। तर इथे मस्त पिठाचा गोळा मळून झालेला आहे। आता मी थोडंसं तेल लावून त्याला मळून घेणार पुन्हा एकदा आणि एक 10 मिनिटासाठी तो मुरवायला ठेवणार आहे आणि त्यानंतर पराठे लाटायला घेणार। तर या ठिकाणी आपण पराठे लाटायला घेऊया। एक छोटासा चपाती एवढा गोळा मी काढून घेते आणि मस्त पराठा लाटून घेणार आहे। तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे मी पराठे बनवलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत। ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन चेक करा आणि ते व्हिडिओज नक्की बघा। तर या ठिकाणी आपण मस्त पराठा लाटायला घेतलेला आहे आणि छान असा पातळसर लाटून झालेला आहे पराठा। दुसरीकडे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला, त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आधी आणि त्यावर पराठा टाकून छान तेल लावून दोन्ही साईडने आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। आणि या पद्धतीने मस्त आपला कोथिंबीरीचा पराठा तयार झालेला आहे। आता मी बाकीचेही पराठे बनवून घेते मस्त। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।